शैलीजी, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश का केला? जो काही निर्णय होता माझा हा केवळ माझ्या वारजे मावळे प्रभागातील सर्व माझ्या मायबाप जनतेच्या सल्ल्याने त्या ठिकाणी मी घेतलेला आहे. आणि एक प्रश्न जो वारजेकरांना दररोज त्रस्त करतोय तो प्रश्न आहे वारजे हायवे चौकाच्या ट्रॅफिकचा. 2017 सालीपासून आपण या समस्येवर त्या ठिकाणी काम करतोय आणि डे बाय डे त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करत चाललेलो आहे. विरोधकांच्या टीकेला तुम्ही कसं सांगू शकता? ॲक्च्युली मी लक्षच देत नाही त्या गोष्टींकडे. तर मी दुसऱ्याची रेष पुसण्याच्या ह्याच्यात मी कधी गेलेच नाही. मी स्वतःचीच रेष इतकी मोठी केली. सोनेरी आमदार कैलासवासी श्री रमेश भाऊ वांजळे जर आज भाऊ असते तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असतं? नमस्कार मंडळी, मी प्रतीक संजय वाल्लेकर आपलं स्वागत करतो द मराठी पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत आहे वारजे माळवडीचा एक ओळखीचा चेहरा पण तितकंच प्रभावी नाव. अवघ्या 22 वर्षात महानगरपालिकेत निवडून आलेल्या पुण्यनगरीच्या सर्वात तरुण नगरसेविका सायली रमेश वांजळे. दिवंगत सोनेरी आमदार म्हणून ओळखले जाणारे कैलासवासी श्री रमेश भाऊ वांजळे यांच्या त्या कन्या. चला तर मग सुरू करूयात आजच्या एपिसोडला सायली रमेश वांजळे यांच्या समवेत. सायलीजी, तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या एपिसोडमध्ये. शैलीजी, असा एक प्रश्न जो फक्त मलाच नाही तर पूर्ण वारजाला पडला आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश का केला? सगळ्यात आधी द मराठी पॉडकास्टचं खूप मनापासून असं आभार आणि प्रतीक दादाचं खूप मनापासून असं आभार की त्यांनी या ठिकाणी मला माझे काही विचार मांडण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं. तुमचं पहिले आभार, धन्यवाद. म्हणजे खूप जास्त तुमचा आभार. आणि जो क्वेश्चन केला तुम्ही डायरेक्ट बाणच चांगला मारला आहे तुम्ही. ॲक्च्युली खरं कारण सांगते मी तुम्हाला की जेव्हा मी गेले 2 ते 2.5 महिने झाले और रॅदर 8-9 वर्षांपासून आम्ही प्रभागात विविध ठिकाणी फिरत असताना किंवा हाऊस टॉस, आता माझं नाही म्हटलं हाऊस टॉस 3-4 टाईम्स माझं झालं असेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रचाराच्या निमित्ताने आपण सगळीकडे फिरत असतो. तर ते फिरत असताना काही सोसायटीजच्या भागांमध्ये किंवा सगळीकडे फिरत असताना असं एक निदर्शनास माझ्या आलं, म्हणजे लोकांकडून अशी मागणी केली गेली की ताई तुम्ही BJPमध्ये का जात नाही, तुम्ही भाजपमध्ये जा किंवा ह्या सगळ्या गोष्टी करा. त्याच्यानंतरनं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर जेव्हा आम्ही मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये पण माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं असं म्हणणं आलं की ताई आपण BJPकडे जाऊया थोडा. आपण तिथे गेलो तर आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपल्या वारजेचं जे काही हित आहे, लोकहित जे आहे ते आपण खूप चांगल्या प्रकारे साध्य करू शकू. त्याच्यामुळं हा जो काही निर्णय होता माझा हा केवळ माझ्या वारजे मावळे प्रभागातील सर्व माझ्या मायबाप जनतेच्या आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हा निर्णय माझा नाही तर तो त्यांचा सल्ल्याने मी तो निर्णय घेतलेला आहे. कारण मला असं कुठेतरी वाटतं की आज मी जे काही या ठिकाणी उभी आहे ते केवळ माझ्या वारजे माळवाडी रामनगर संपूर्ण भागातल्या माझ्या मायबाप जनतेमुळे, त्यांच्या प्रेमाने त्यांच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी उभी आहे. जर 2017 साली माझे कोणतेही राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी नसताना माझ्यावर जर विश्वास ठेवून त्यांनी मला जर 3.5-4 हजार मताने त्या ठिकाणी जर निवडून दिलं त्यावेळेस अवघ्या 22व्या वर्षी, तर कुठेतरी त्यांच्या शब्दाला त्या ठिकाणी मान देणं हे माझं काम होतं, त्यांच्या आशीर्वादाला मान देणं त्या ठिकाणी माझं काम होतं. आणि तेच मी प्रामाणिकपणे केलं असं मला वाटतंय. त्याच्यामुळे मग मी त्यांच्या इच्छेखातर मी BJPमध्ये त्या ठिकाणी गेलेली आहे. तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून असा काय विश्वास मिळाला, असं काय पाठबळ मिळालं की तुम्ही निर्णय घेतला की मला भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचा आहे? सगळ्यात आधी मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व सभासदांचे, म्हणजे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याच्यानंतरनं आपले चंद्रकांतदादा पाटील, आदरणीय माधुरीताई मिसाळ, आपल्या सर्वांचे लाडके केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, आदरणीय खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, धीरजजी घाटे, गणेशजी बिडकर आणि बाबाशेठ मिसाळ, ह्या सर्वांचं खूप मनापासून असं आभार. म्हणजे या सगळ्या मंडळीचं ॲज अ भारतीय जनता पार्टीचे सर्वस्व असणारे ह्यांचं मी मनापासून पहिल्यात आधी सगळ्यात जास्त आभार खूप मानते या गोष्टीसाठी की त्यांनी माझ्या एका तरुण व्यक्तीला आणि एका तरुण सर्वसामान्य कार्यकर्तीला त्या ठिकाणी त्यांच्या पक्षामध्ये
काहीसं चांगलं काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिली. हम्म. आणि पाठबळ असं म्हणायचं झालं हम्म. तर पाठबळ तर ह्या सगळ्यांचंच लाभलं, हम्म. त्यात काय वाद नाही. ह्या सगळ्यांचं पाठबळ लागलं, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्याकडून असा पॉझिटिव्ह आणि चांगला रिप्लाय आला. आणि जितकं मला माहिती आहे हम्म. तर सर्वे बोलतो, हम्म. डेटाबेस बोलतो. हम्म. जे सर्वेमध्ये आलं, जे डेटाबेसमध्ये आलं, हम्म. त्याच अनुषंगाने कदाचित हम्म. ह्यांच्या सगळ्यांकडून हा निर्णय घेतला असावा. हम्म. तर ह्या सर्व मान्यवर मंडळीचं मी खूप मनापासून असा आभार मानते हम्म. की त्यांनी मला एवढी साथ दिली किंवा या गोष्टी मार्गदर्शन केलं आणि ह्या सगळ्या केल्या. आणि सगळ्यांचंच, खास करून ज्यांचं मी सगळ्यांचं नाव घेतलं ते सगळेच जण, खूप मनापासून आभार त्यांचं. वारजेची जनता हा तुमचा निर्णय ॲक्सेप्ट करते? त्यांच्या इच्छेखातरच मी हा निर्णय घेतलेला आहे. हम्म. म्हणजे त्यांची ती इच्छा होती. हम्म. बऱ्याच ठिकाणी आपण फिरत असताना त्या गोष्टी ज्या ज्या जाणवल्या, हम्म. ज्या ज्या आपल्याला दिसल्या, त्या अनुषंगानेच आपण हा निर्णय घेतलेला आहे. हम्म. सो ते एक्सेप्ट नाही करणार, ते त्या निर्णयाचं स्वागत करणार आहेत आणि त्यांनी ऑलरेडी केलं आहे. हम्म. दे आर व्हेरी हॅपी. हम्म. ते खूप खुश आहेत. माझ्यापेक्षा कदाचित ते जास्त खुश आहेत हम्म. की आपण हा निर्णय घेतला किंवा ताईकडून हा निर्णय घेतला गेला. हम्म. सो मला खात्री आहे की स्वागतच झालेलं आहे त्या गोष्टीचं. आणि एक प्रश्न जो वारजेकरांना दररोज त्रस्त करतोय, ज्याच्यावर अजून असा सॉलिड असा उपाय नाही आलाय, तो प्रश्न आहे वारजे हायवे चौकाच्या ट्रॅफिकचा. ह्याच्यावर तुमचं काही सोल्युशन आहे का? ट्रॅफिकविषयी जर गोष्टी सांगायच्या झाल्या तर 2017 सालीपासून त्या ठिकाणी जेव्हा आपण पहिल्यांदा निवडून आलो तेव्हापासून आपण या समस्येवर त्या ठिकाणी काम करतो आणि डे बाय डे त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करत चाललेलो आहे. ठीक आहे, जे काय गोष्टी होत्या की बाबा आपल्या स्थानिक पोलीस ट्रॅफिक अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी चर्चा करून की आपल्याला क्विक बेसिसवर काय उपाययोजना करता येऊ शकतात. की सपोज आता मी एक संकल्पना त्या ठिकाणी आणली होती, त्याच्यासाठी सर्वे पण झालेला आहे. आपले पोलीस अधिकारी, म्हणजे पोलीस अधिकारी म्हणता येईल, ट्रॅफिक कन्सल्टंट म्हणता येईल, रिटायर्ड ऑफिसर जे आहेत मुंबईचे, ते आदरणीय विश्वनाथम सर, त्यांच्यातर्फे हा सर्वे झाला. मी त्यांना इकडे आपल्या वारज्यामध्ये इन्व्हाइट केलेलं की आमच्या वारज्यामध्ये खूप ट्रॅफिक होतं आहे, तर तुम्ही आम्हाला काहीतरी सोल्युशन द्या की कशा पद्धतीने आपण हे जे सगळं ट्रॅफिक आहे हे सॉल्व्ह करू शकू किंवा त्याच्यावर रिलीफ भेटेल. तर ते स्वतः आले होते मुंबईवरून. आम्ही अख्खा भाग फिरून त्यांना अख्खा सर्वे केलेला होता. त्याच्यावर त्यांनी मला काही काही उपाययोजना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या. त्याच्यावर आपलं काम पण चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक मला असं सांगितलं होतं की आपल्या चौधरी शाळेपासून ते आपल्या गणपती मात्यापर्यंत त्या ठिकाणी जर अंडरपास आपण केला, ठीक आहे, म्हणजे जे ट्रॅफिक येतं ते डायरेक्ट गणपती मात्याला निघणार आणि समोरून जे ट्रॅफिक येतं ते वन वे जाणार, थ्रू जाणार आणि तिकडनं जे आपलं ह्याला जे ट्रॅफिक जातं वडगाव साईडला ते पण स्मूथ होईल. ह्या सगळ्या गोष्टी स्मूथ होतील जर तिथून आपण डिरेक्ट कुठेही न थांबता मेन आपला जो वारजे ब्रिजपासून ते गणपती मातापर्यंत जे कंजेस्टेड आहे, म्हणजे जे ट्रॅफिक आहे, आता ते बऱ्याचशा जागा आपल्याला या ताब्यात घेऊन रस्ते तयार करण्याचं असेल काय असेल, बऱ्याच छोट्या छोट्या खूप गोष्टी त्याच्यामध्ये शासनाकडून, महानगरपालिकेकडून किंवा आमच्याकडून सारखा वेळोवेळी पाठपुरावा पण केला जातोय, नाही असं नाही. पण ते जर लेंदी आहे तर मग आपण काय उपाययोजना करू शकतो, तर त्याच्यासाठी आपण अंडरपासचं एक प्रपोजल त्या ठिकाणी त्यांना दिलं होतं, म्हणजे साहेबांकडून आपल्याला होतं. आणि त्याच्यावर पुणे महानगरपालिकेतर्फे वाहतूक विभागाकडून काम देखील चालू आहे, प्रेझेंटेशन देखील चालू आहे. दुसरी गोष्ट माझ्या असं लक्षात आलं की आपला जो कॅनल रस्ता आहे वारज्याचा, जो सह्याद्री संकुलपासून चालू होतो तो डिरेक्ट आपल्या शिंदे पुलापर्यंत येतो. म्हणजे दांगट पाटील नगरच्या लोकांना किंवा शिवण्याच्या ज्या लोकांना जे गणपती मात्यापासून युटर्न घेऊन शिंदे पुलापासून जे ज्यांना जावं लागतं, तर ते न जाता जर सह्याद्री संकुलपासूनच जर त्याने लेफ्ट मारला आणि जर त्या कॅनल रस्त्यावरून ते गेले तर कदाचित हे जे ट्रॅफिक आहे हे कुठेतरी डायव्हर्ट केलं जाईल. सो मग मी त्याच्यासाठी कॅनल रस्ता तयार करण्याचा मी प्रयत्न केला. मग तो आपण स्टेप बाय स्टेप, ड्रेनेज लाईन असेल, हे असेल, तुम्ही तिकडे जा, जो कॅनल रस्ता त्या ठिकाणी अवेलेबल होता त्याच्यापेक्षा आता तो दुप्पट झालेला आहे. काही ठिकाणी खड्डे आहेत, नो डाऊट, काम त्याच्यावर चालू आहे, ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे, आपण पॅचवर्क त्या ठिकाणी करत आहोत. पण जो रस्ता आधी होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने रस्ता मोठा झालेला आहे आणि खूप सुंदर झालेला आहे. तुम्हाला कधी तुम्ही वारज्यातले तुम्ही जा आणि त्यांनी रिलीफ पण खूप अशी
ट्रॅफिकला झालेली आहे. ज्या वेळेस मी ड्रेनेज लाईनचं काम करत होते त्यावेळेस रस्ता तो बंद होता. त्या काळामध्ये महिनाभर जी ट्रॅफिकची अडचण लोकांना झाली ना, त्याच्यावरून त्या कॅनलचा रस्ता किती महत्वाचा आहे ह्याचं महत्व लोकांना कळलं. मला स्वतःहून फोन यायचे की ताई काही कर पण तो रस्ता चालू कर, काही कर तो रस्ता चालू कर. तेव्हा मला अरे ह्या रस्त्याचं खूप महत्व आहे की जर हा लोड आपण इकडे शिफ्ट केला म्हणून इकडे बऱ्यापैकी लोड आपला कमी झालेला आहे. सो तो एक आपण त्या ठिकाणी कॅनल रस्ता करण्याचा हातात घेतला. त्याच्यापासून तिथून पुढे आपण शिंदे पुलापासून तर आपला कोंडोदावडापर्यंतचा जाणार कॅनल रस्ता, त्याची आपण व्हिजिट पण केली. बजेटसाठी आपण पालकमंत्र्यांच्या लेटर हेडवर त्या ठिकाणी खासदारांच्या लेटर हेडवर आपण बजेटची पण मागणी केली आणि त्याला बजेट देखील पडले. सो म्हणजे फक्त केवळ वारजा म्हणजे शिंदे पुलापर्यंत वारजेचा ट्रॅफिकचा विचार न करता आपण वारजेपासून ते कोंडोदावडापर्यंतचं होणारं ट्रॅफिक ह्याच्यावर आपण काय करू शकू, ह्याच्यावर कसं रिलीफ भेटेल, त्याला देखील तो पर्याय आपण काढला. अधिकाऱ्यांचे व्हिजिट झाल्या, मार्किंग झाली, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यावर काम देखील आज रोजी चालू आहे. काम काय थांबलेलं नाही, काम चालू आहे रस्ता होण्याचं पण आणि होणं. तर केवळ कागदोपत्री रस्ता नाही तर त्या ठिकाणी पण रस्ता आपण करण्याचा प्रामाणिकपणे या सगळ्या वर्षांमध्ये प्रयत्न केलेला आहे ट्रॅफिकच्या समस्यांसाठी. की फक्त असं नाही की हे आलं पाहिजे, हे जर नाही येते प्लॅन आपल्याकडे 2 तयार पाहिजे. प्लॅन ए पण पाहिजे, प्लॅन बी पण पाहिजे. जर प्लॅन ए वर्क नाही करत आहे तर बी प्लॅन 100% वर्क करेल, तो तयार आपला पाहिजे. तर मी ए मध्ये न जाता डिरेक्ट बी प्लॅनकडेच गेली आहे की चलो ए मध्ये खूप एनर्जी कदाचित जाऊ शकते तर ती आपण बी ला घालूया. टाइमलाईन पण मोठी आहे, टाइमलाईन पण खूप मोठी आहे. सो आपण बी वर काम करायला चालू केलं ना, आपण स्टेप बाय स्टेप काम करतच आलेलं आहे. पुणे मेट्रोच्या प्लॅननुसार वारजे हायवे चौकपर्यंत पुणे मेट्रो वारजेचा प्लॅन आहे आणि तिथून पुढं मग पुणे मेट्रो माणिक बागेला कनेक्ट होते आणि तिथून मग खडकवासल्यापर्यंत जाते. आपला वारजे हायवे चौक जो आहे त्या पुणे मेट्रो बाबत लेटेस्ट अपडेट काय आहे आणि तुमचा प्रभागाच्या नगरसेविका म्हणून त्यात नक्की काय भाग आहे? ॲक्च्युली जेव्हा मेट्रो कर्वेनगरपर्यंत आली ना, तिथून पुढे आपण पाठपुरावा करायला त्या ठिकाणी चालू केला मेट्रोसाठी. आणि त्यावेळेस चे जे पालकमंत्री होते त्यांनी हे मेट्रोचं ह्या सगळ्या गोष्टी मंजुरी दिलेली होती किंवा ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. त्यावेळेस मी त्यांचं भाषणामध्ये आभार पण मानलं होतं आणि मी त्यांच्याकडे ती डिमांड पण केली होती की ज्याप्रमाणे मेट्रो गेली, मी त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करते आणि ज्याप्रमाणे ती मेट्रो त्या ठिकाणी गेली अशीच मेट्रो तुम्ही न्या. आणि आज रोजी तिचं केंद्र शासनाकडून त्या गोष्टीसाठी त्या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता पण झालेली आहे, मंजुरी पण त्या ठिकाणी आलेली आहे. तर असं मला वाटतं आपण केवळ नगरसेविका प्रभागाची या नात्याने विचार करता थोडंसं एक स्टेप आपण पुढे जाऊन त्या ठिकाणी कुठलेही काम मोठं छोटं हा विचार न करता आपल्याच्याने जेवढं होईल तेवढं आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करत आलेलो आहे आणि मेट्रोसाठी आपण त्या ठिकाणी करत आलेलो आहे. असंच आपलं मला असं वाटतं की वडगावपासून वारजेपर्यंत जो ब्रिज आहे त्याच्या पण खूप ट्रॅफिक होत आहे. तर आपण त्याच्यासाठी पण खूप जास्त पाठपुरावा मी केला होता. आणि त्यावेळेसच मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना मी तेव्हा भेटले होते. कारण ब्रिजचे जे पिलर्स होते ते पिलर्स जे ते वारजेच्या आपल्या स्मशानभूमीला, जी की आपल्या सर्वांसाठी एकच आहे, म्हणजे आमच्या आयरे गाव सगळ्या आपल्या एरियासाठी एकच स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीचा थोडासा पार्ट हा त्या मेट्रोच्या पिलर्समध्ये जात होता, ब्रिजच्या पिलर्समध्ये त्या ठिकाणी जात होता. तर ते निदर्शन म्हणजे ती गोष्ट कळाल्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा केला. आणि जरी म्हणजे थोडा जो पार्ट जो काय जातोय त्याची डागडुजी ही NHIच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून ती त्या ठिकाणी आपल्याला केली जाणार आहे. आणि ब्रिजचं काम ची जी तांत्रिक अडचण होती ती आपण सॉल्व्ह करून आपण ब्रिज जितक्या जास्तीत जास्त लवकर कसं याच्यासाठी पूर्णत्वास होईल. सायलीताई, राजकारण म्हटलं की विरोधक आले आणि विरोधक म्हटलं की टीका आल्या. विरोधकांच्या टीकेला तुम्ही कसं सामोरं जाता? ॲक्च्युली मी लक्षच देत नाही त्या गोष्टींकडे. कुठल्याही विरोधकांच्या टीकेवर मी लक्ष देत नाही. कदाचित खूप सारे लोक असे आहेत, कदाचित त्यांनी मला पाडायचं किंवा ही नको, खूप सारे चुकीचे स्टेटमेंट माझ्या कानावर आले होते. पण मी त्याला काही एवढं महत्त्व कधीच दिलं नाही. कारण माझं ध्येय खूप निश्चित आहे, माझं एम खूप क्लिअर आहे स्वतःसाठीचा, की मी राजकारणात किंवा समाजकारणात हे केवळ कोणाला तरी पाडायला नाही आलेली आहे. मला स्वतःला निवडून यायचं आहे, मला लोकांची प्रामाणिकपणे सेवा करायची आहे,
मला स्वतःचं नाव मोठं करायचं आहे आणि स्वतःचं नाव मोठं करता करता मला आदरणीय रमेशभाऊ वांजळे आमदार स्वर्गीय सोनेरी त्यांचं नाव पण मला मोठं करायचं आहे, हे माझं क्लिअर आहे. सो मला 1% पण इंटरेस्ट नाही आहे. आपण असं म्हणतो की स्वतःला जर मोठं व्हायचं असेल तर शेजारच्याची रेष पुसायचा प्रयत्न करू नका. आपली स्वतःची रेष इतकी मोठी वाढवा की तिथपर्यंत पोचायला परत समोरच्याला हार्डवर्क केलं पाहिजे. तर मी दुसऱ्याची रेष पुसण्याच्या ह्याच्यात मी कधी गेलेच नाही. मी स्वतःचीच रेष इतकी मोठी केली, इतकी वाढवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि इथून पुढे पण तोच करत राहणार. सो ह्या गोष्टींकडे मी कधी विचार नाही केला की कोण काय बोलतो, अरे हा बोलतो, हा कसा बोलला, मग याला प्रत्युत्तर द्या. काय गरजच नाही त्या गोष्टींची. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं आपल्या आयुष्यात. आपलं एम खूप क्लिअर आहे. मला असं वाटतं की ज्या वेळेस आपलं एम असतं असं आहे की आपल्याला आपल्या आईवडिलांच्या नावासाठी झटायचं आणि आपल्या वडिलांच्या प्रामाणिकपणे नावासाठी काम करायचं आहे, तर मला असं वाटतं की परमेश्वर हा वरतून बघत असतो. सायलीताई, तुम्हाला एक राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे, तसं तुम्ही आत्ता म्हणालात. ज्यांनी खडकवासला मतदारसंघाला खरी खरी ओळख पुण्यनगरीत दिली असे महाराष्ट्रात असे आपले सोनेरी आमदार कैलासवासी श्री रमेश भाऊ वांजळे. जर आज भाऊ असते तर तुम्ही त्यांना काय सांगितलं असतं? एक मुलगी म्हणूनच नाही, एक लोकप्रतिनिधी म्हणून देखील. मी त्यांना काय सांगितलं असतं? कदाचित मी म्हणजे माहीत नाही एक किंवा मी राजकारणात नसते कदाचित, असं मला वाटतंय जर आदरणीय रमेश भाऊ असते तर. बिकॉज त्यांचं काय असं म्हणजे हे नव्हतं, पण नाही सांगू शकत ना आपण. जर कदाचित संधी आली असती जशी मागच्या वेळेस आली तर त्यांनी तो विचार कदाचित केलाच असता, काय असं त्याचं डाऊट नाही. पण त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते म्हणजे आज रोजी तरी, की तुम्ही दिलेले संस्कार, तुम्ही दिलेलं प्रेम आणि तुमची समाजासाठी असलेली ओढ. आपण म्हणतो ना, तो माणूस असा होता ना की त्याच्याकडे खिशात रुपया नव्हता पण त्याच्याकडे दानत खूप मोठी होती. त्यांनी जर 100 रुपये कमवले तर 100 रुपयातले 95 रुपये त्यांना द्यायची ताकद त्यांच्यामध्ये होती, दानत होती. त्याच्यामुळं तो माणूस आज इथपर्यंत आला. खूप लोक असतात म्हणजे आपण मार्केटमध्ये खूप लोक पाहतो की सगळ्यांकडे पैसा आहे, पण कोण किती समाजासाठी देतं, कोण का असं. त्यांनी 14 वर्षापूर्वी, आज 14 वर्ष झालेत त्यांना जाऊन, 14 वर्षापूर्वी त्यांनी अशा काही गोष्टी केलेल्या आहेत की त्याची प्रचिती, त्या गोष्टी लोक आज पण नाव काढतात की बाबा ट्रिप न्यावी तर रमेश भाऊंनीच न्यावी, काशी दाखवावी तर रमेश भाऊंनीच दाखवावी, आळंदी पंढरपूर असू द्या, काही असू द्या, ते करावं तर आपल्या रमेश भाऊंनीच करावं. कारण ते सीझन वाईज चालले. त्यांनी जर मेमध्ये ट्रिप नेली तर लोकांना आंबेच खाऊ घातलेत. म्हणजे कुणाचाही त्यांनी आपल्या असं उगं न्यायचं म्हणून नाही नेलं त्यांनी. आपल्या जरी बाहेरचा माणूस असला तरी आपल्या कुटुंबातला एक सदस्य आहे या नात्याने आपल्या कुटुंबाच्या सदस्याची आपण कशी काळजी घेतली तशी काळजी त्यांनी ट्रिपला जाणाऱ्या प्रत्येक माणसाची घेतली. आणि परमेश्वराच्या कृपेने कुठल्याही ट्रिपला कधीच काही चुकीची घटना घडली नाही. जे पण झालं सुखरूपरित्या सगळेजण रिटर्न आले आणि त्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि मला असं दरवेळेस वाटतं की भाऊ जे होते ना, ते भाऊ म्हणजे आज आपण काय म्हणतो, आज 14 वर्षानंतरनं पण त्यांच्या नावाचा वापर करून मी राजकारण जर करू शकते ना, तर त्यांनी खूप काहीतरी मोठं काम केलेलं आहे. कारण 8 वर्ष झाले आपण राजकारणात सक्रिय आहे, पण 8 वर्षामध्ये आपण जेवढ्या पण व्यक्तींना भेटलो, असं सिंगल पर्सन माणूस म्हणला नसेल की तुमचे भाऊ मला भेटले नाही, तुझे वडील मला भेटले नाही. मग एवढ्या लोकांपर्यंत पोचणं, आणि ते पण आता आपण एवढं ट्रेंडमध्ये ना, आपण AIच्या जमान्यात जगतोय की आपण एक रील सोडली की आपली ती मिलियन्स 10 मिलियन्स किंवा असं व्हायरल होतो आपण फटाक दिशी. आपल्याला व्हायरल व्हायला वेळ लागत नाही, पण ते त्या काळात इतके व्हायरल होते सोशल मीडिया नसताना. तर मग त्या माणसाने किती ग्राउंड लेवलला काम केलं असेल, विचार करण्याची गोष्ट आहे. छोट्यातला छोटा माणूस पण आज कोण प्रभागात पण आपण फिरत असताना आपल्या खालच्या वगैरे पट्ट्यांमध्ये अजून पण लोकांनी बिल्ले जपून ठेवलेत. म्हातारी आजी असेल कोण, ते असं प्रेमाने मायनी जवळ घेतात, पप्पी घेतात, म्हणतात की अरे भाऊने दिलं तर आमच्याकडे बिल्ला आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतात. ते मायेपोटी करतात. कारण ते म्हणतात आम्ही आयुष्यात कधी जाऊ शकलो नसतो, काशी म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी अनुभवू शकलो नसतो कदाचित,
पण तुझ्या बापाने आम्हाला दाखवली ना, आम्ही त्याचं हे करणार. त्यांचं ते त्यांच्या त्या गोष्टींमुळे मला खूप ब्लेसिंग्स मिळाले. म्हणजे आपण म्हणून आणि भाऊ नेहमी म्हणायचे की मी जे कमवतोय, माझं जे काय आहे, माझी जी पुण्य आहे ती मला नाही कामाला आली तरी माझ्या मुलांना येऊ दे. आणि ॲक्च्युअलमध्ये ती मला खूप मिळाली. खूप प्रेम, इतकं लोकांचं प्रेम, म्हणजे मी नाही सांगू शकत. आपण म्हणतो ना काही काही व्यक्तींना, म्हणजे माझ्यावर मी असं म्हणेल खूप लोक आहेत अशी माझ्या आजूबाजूला की जी माझ्यावर निस्वार्थपणे प्रेम करतात. आणि हे खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. आपण आणि ते केवळ भाऊंमुळे झालेलं आहे. हे असं नाही भाऊंची मुलगी म्हणून, हा ठीक आहे थोडं माझं 1-2% योगदान असेल त्याच्यात, नो डाऊट. पण हे भाऊंमुळेच झालं ना. एक भाऊंची मुलगी म्हणून गेट तर मला फटाक दिवशी ओपन होतं. त्या गेटला कुठं ऑब्स्टिकल नव्हते किंवा काय झालं नाही. कुणाशी कधी फोन करून वेळ घेतली की हा नमस्ते, मी सायली रमेशभाऊ वांजळे बोलते, आमदार रमेशभाऊ वांजळेची मुलगी, हा या भेटायला उद्या. हे आलं मला. म्हणजे ह्याच्यात काय आजची उद्या टळली, उद्याची परवावर गेली, 8 दिवसांनी नाही, सगळ्यांच्याच बाबतीत. तर ते मी थोडं ऑब्झर्व म्हणजे हे केलं की तो माणूसच होता. त्याच्यासारखा माणूस आता प्रत्येक मुलीसाठी त्यांचे वडील हे त्याचे रोल मॉडेल असतात. आज मला माझ्या वडिलांचा खूप अभिमान आहे आणि खूपच जास्त अभिमान आहे. कारण आज 14 वर्षानंतर जसं मी बोलले की आपण जर त्या माणसाच्या नावावर अजून देखील आपण टिकू शकतो आणि सगळ्या गोष्टी करू शकतो, तर तो माणूस खूपच मोठा होता आणि त्यांनी खूप मोठी आता मला तेवढं आठवत नाही, पण 14 वर्ष झाली. त्याच्या आधी काय एवढ्या गोष्टी, तर आम्ही लहानच होतो, पण त्यांनी खूप काहीतरी खूप लोकांसाठी, श्रावण बाळ म्हणलं ना त्यांना, बरोबर, ती लोकांनी दिली ना ती त्यांना हे उपमा. तर हे काय सोपं नाहीये. खूप गोष्टी, मेहनत आहे त्याच्या मागे आणि ती त्यांनी केलेली, त्याचा फायदा त्यांना पण झाला आणि आज 14 वर्षानंतर ना मला पण होते. मग ती पुण्य टू बी कंटिन्यूड माझ्या मागे राहिली आणि खरंच खूप निस्वार्थपणे, कारण लोकांचं प्रेम खूप मिळालं, निस्वार्थ लोक खूप भेटली. जरा भाऊवाज असते तर तुमचंच नाही, तुमचं आणि रादर मयुरेशजींचं पण, तुमची राजकीय कारकीर्द बघून ते काय म्हणाले असते? ते खूप हॅपी झाले असते. म्हणजे त्यांना खूप अभिमान वाटला असतं की माझी मुलं आज माझं वय 30 आहे, मयुरेश दादाचं 25, मी 31 रनिंग असेल आणि तो 25 रनिंग असेल, 26 चालू असेल त्याला, 26 रनिंग असेल कदाचित. हां, तर त्यांना आनंदच झाला असता की आज माझी मुलं ही वयाच्या एवढ्या लहान वयात एवढं चांगलं काम करत आहेत आणि सगळ्या लोकांच्या तोंडात त्यांचं नाव आहे, चांगलं काम करतात म्हणून. कारण कुठलं पण नाव कमवायला ना खूप टाईम द्यावा लागतो, खूप काळ द्यावा लागतो, खूप मेहनत करावी लागते. असंच नाव होत नाही. खूप सोपं वाटतं, हे एवढं सोपं नाही आहे. आपल्याला जरी राजकीय वारसा लाभलेला असला, लोकांचंही असलं, तरी लोकांच्या अपेक्षा पण तेवढ्याच वाढलेल्या आहेत आणि खूप मोठी जबाबदारी आहे. की आपण म्हणतो ना की, म्हणजे मी दरवेळेस म्हणते की जर आपलं पुस्तक हे जर ब्लँक असेल तर ते फिलअप करणं खूप इझी आहे, पण ऑलरेडी जर पुस्तक निम्म आमच्या पप्पांनी इतकं चांगल्या प्रकारे भरलेलं आहे चांगल्या अक्षरात आणि तेच आम्हाला टू बी कंटिन्यूड करायचं आहे, तर त्याला खूप जबाबदारीचं काम आहे. एक पण चूक होणं गरजेचं नाही आहे. एक जरी चूक झाली तरी लोक म्हणतात यांचा बाप काय होता आणि पोरं बघा. बरोबर. सो हे काय एवढं एक्सपेक्टेशन वाढतात आणि खूप एक्सपेक्टेशन वाढतात, खूप जास्त. एक स्टँडर्ड लोकांच्या माइंडमध्ये सेट झालेलं आहे की भाऊंनी केलं तुम्हाला पण जमलंच पाहिजे. अरे भाऊंनी केलं पण भाऊ होते आणि भाऊच होते. थोडा आम्हाला टाइम तर द्या, म्हणजे मला वैयक्तिक टाइम तर द्या. मी त्यांच्या एवढं जरी नाही करू शकले पण त्यांना साजेसं असं काम तर 100% करू शकेल आणि करतीये. मला स्वतःला माहिती की मी करतीये. सो थोडा टाइम जर दिला आणि आपण करू शकू असं मला वाटतं. आपण तुमची राजकीय पार्श्वभूमी बघितली. आता आपण एक छोटा रॅपिड फायर राऊंड खेळणार आहे. मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे, त्याची न विचार करता पहिलं उत्तर जे मनात येईल तशी उत्तरं द्यायची आहेत. करू सुरू? कर. वारजेचं एका शब्दात वर्णन काय कराल? माझं वारजे, सुंदर वारजे, माझं कुटुंब, सर्वप्रथम वारजे. तुम्ही पुन्हा नगरसेविका झालात तर सर्वात पहिला मुद्दा कोणता सोडवाल? ट्रॅफिक. तुमचा राजकीय आदर्श पण? खूप सारे, त्यातलं एक नाव. आदरणीय रमेशभाऊ वांजळे. तुमचा सर्वात मोठा विरोधक कोण? नो कमेंट्स.
वारजाचा असा एक छोटा बदल जो तुम्ही ताबडतोब करावासा वाटतो तुम्हाला? मला असं वाटतं की शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचं आहे. सो त्याच्यावर मी काम करते आहे आणि मी तोच मानस डोक्यामध्ये ठेवून एक आपली स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे ई लर्निंग स्कूल त्या ठिकाणी मी उभारली आहे. 3 स्लॅबपर्यंतचं तिचं काम झालेलं आहे आणि त्या शाळेमध्ये आपण CBSE पद्धतीचं शिक्षण हे फ्री ऑफ कॉस्ट कशा पद्धतीने देता येईल किंवा जे काही निर्णय होईल तर त्याच्यासाठी मी खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि मला ते पूर्णत्वच न्यायचं आहे. आपण समारोपाकडे वळतोय, पण समारोप मला एक गोष्ट विचारायची आहे. आपण एक वेगळा पक्ष धारण केलेला आहे, आपण एका वेगळ्या चिन्हावर यावेळेस लढणार आहे. तुम्ही वारजेकरांना असा एक संदेश काय द्याल की त्यांनी तुम्हाला परत मतदान का करावं? मी माझ्या वारज्यातल्या सर्व माझ्या मायबाप जनतेला, सर्व नागरिकांना, माझ्या माता भगिनींना एकच कळकळीची विनंती करू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी 2017 साली माझ्यावर विश्वास ठेवला. तो केवळ आदरणीय स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे यांची मुलगी त्या ठिकाणी उभी आहे आणि कुठेतरी भाऊंचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे ती मुलगी त्या ठिकाणी प्रयत्न करते. म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मला मतदान केलं. ते केलं हे भाऊंच्या प्रेमाखातर केलं. 2017 साली त्या ठिकाणी आम्ही निवडून आलो. 17 साली निवडून आल्यानंतर 6 महिने शिकण्यात गेले. मग काम चालू झालं, सगळ्या गोष्टी की कुठल्या विभागात गेल्यानंतर काय काम होतं, कसं होतं, काय होतं हे सगळं आपण शिकलो. त्याच्यामध्ये चांगला अभ्यास केला. अभ्यास करून आपण ज्या काय छोट्या छोट्या समस्यांना आपल्याकडे येत होत्या त्याच्यावर आपण तोडगा काढत गेलो. एकच सांगेल की 2 वर्ष कोविडमध्ये गेले. 2 वर्ष माझे कोविडमध्ये गेले. 5 वर्ष सगळ्यांनी मला दिले. 6 महिने शिकण्यात गेले. 2 वर्ष कोविडमध्ये गेले. 2.5 वर्ष गेले. राहिले 2.5 वर्ष. त्या 2.5 वर्षामध्ये काय काय कामं केलेत मी तेवढंच त्यांना सांगू इच्छिते की पहिले तर आपण स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे ई लर्निंग स्कूलचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या शिंदे पुलावर एक खूप सुंदर असा जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी केला. मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे जर चांगलं असेल तर ती व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये काहीही करू शकते आणि ह्या सगळ्या गोष्टी करू शकते. तर आपण सुंदर जॉगिंग ट्रॅक 1 किलोमीटरचा त्या ठिकाणी आणला. छान डेकोरेटिव्ह पोल्स त्याला दिले. ओपन जिमचं साहित्य देखील आहे की आपला फुटपाथ, मला सांगायला खूप आनंद याचा आहे की आपला फुटपाथ हा पुणे शहरातला सगळ्यात जास्त यूज करणारा फुटपाथ आहे की 3-4 हजार पब्लिक रोज हे त्याचा लाभ घेत असतात, फायदा म्हणजे उपलाभ घेत असतात त्या गोष्टीचा. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी गार्डन केलं. गार्डन हे अर्धवट आहे. इथून पुढच्या काळामध्ये त्याला जसं बजेट पडेल तसं आपण त्याच्यावर काम करणार आहोत आणि ते गार्डन नागरिकांसाठी लवकरात लवकर खुलं करतोय. चौथं आपण असं केलं की मला असं लक्षात आलं की प्रत्येक व्यक्ती ही जन्माला आल्यानंतर आपल्या पुराणामध्ये असं लिहिलं की जन्मापासून तिच्या मृत्यूपर्यंत तिच्यावर जे काही संस्कार केले जातात त्या संस्कारांपैकी एक संस्कार तिचा अंत्यविधीचा संस्कार असतो. म्हणजे मला असं वाटतं की तिच्या मरणानंतर ती 13 दिवस आपल्यामध्येच असते आणि ती पाहत असते की बाबा मी जन्माला आल्यानंतर तर सगळे खुश होते, हसत होते, पेढे वाटत होते, कोण बर्फी वाटत होतं, पण मी गेल्यानंतर तर माझ्यावर जे काही संस्कार ते चांगल्या प्रकारे केले जातात का? तर ती संकल्पना कुठेतरी मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी आपली वारजेची जी स्मशानभूमी होती तिच्यामध्ये जी काही डागडुगीची आवश्यकता होती, मग शेड उभारणं असेल, नवीन काही ज्या काही गोष्टी करणार असतील किंवा जिने लावणं असेल, जे पण काही अत्यावश्यक होतं स्मशानभूमीसाठी ते आपण त्या ठिकाणी केलं, वारजेच्या स्मशानभूमीला. त्याच्यानंतर आपण मला असं वाटतं की समाजातल्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी प्रामाणिकपणे न्याय द्यायचं काम हे आपलं असतं. एक नगरसेविका या नात्याने कुठलाही जात धर्म पंथ या गोष्टींकडे लक्ष न देता आपण प्रामाणिकपणे समाजातल्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकाची नीड लक्षात घेत कोंढधावडेपासून ते कोथरूडपर्यंत आपल्याकडे एकही दफनभूमी नाही. ते आपल्या मुस्लिम समाजासाठी आणि गोसावी समाजासाठी जी की अत्यावश्यक होती, तर ती दफनभूमी देखील आपण 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी तयार केली, ती बांधली आणि त्या जे काय असतात गोष्टी गोसावी समाजाच्या आणि बाकी पण, तर त्यांचं ते काम त्या ठिकाणी चालू झालं. त्या सगळ्या गोष्टी झाल्या, ते काम आपण खूप चांगल्या प्रकारे केलं.
त्याच्यानंतर ना माझ्या असं लक्षात आलं की बाबा आधार कार्डच्या बऱ्याच समस्या येतात लोकांना. तर त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी सारखं वेळोवेळी कुठेतरी क्षेत्रीय कार्यालयात जावं लागते किंवा पुणे शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांना जावं लागतंय. तर आपण पाठपुरावा करून आधार कार्डची मशीनचं सेंटरच आपल्या इथे आणलं वारजामध्ये, जे की आपल्या न्यू आयरेगावच्या कमानीपाशी आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे अख्ख्या पुणे शहरातून आधार कार्डच्या समस्या ज्या काय असतील त्या ठिकाणी सोडवल्या जातात. ते एक आपण चांगल्या प्रकारे काम केलं. आणि आरोग्य शिबिर असेल, मोफत चष्मे वाटप असेल, तर खूप आपण केलं आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाणी हे नगरसेवकाचं कामच आहे देणं. ते त्याचं प्राथमिक कर्तव्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या प्रभागातल्या नागरिकांसाठी काय काय करू शकतो ते काम आपण केलं. आणि ते आपण 2.5 वर्षात केले. आणि सगळ्यात मोठा प्रकल्प तो म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतोय की 24/7च्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेने पाणी पुरवठा योजना हा प्रकल्प त्या ठिकाणी आणला होता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या पाण्याच्या टाक्या सँक्शन झाल्या होत्या. त्या पाण्याच्या सँक्शनिंग टाक्यांमध्ये ही माझी वारजाची पहिली टाकी आहे पुणे महानगरपालिकेतली, जी तयार झाली, जिचं डिस्ट्रीब्युशन झालं, त्याच्यातून लोकांना पाणी पण चालू झालं. 10 लाख लिटरची टाकी आहे. तिथल्या आपल्या संपूर्ण परिसरातल्या लोकांना, म्हणजे आपला गणपती माता असेल, आपला आयरगाव असेल, गणेशपुरी असेल, तिथून पुढचा थोडासा जो काय भाग असेल ज्यांना पाण्याच्या समस्यांना खूप सामोरं जावं लागायचं, तर ती पाण्याच्या टाकीतून त्यांचं डिस्ट्रीब्युशन होऊन सगळ्यांचा पाण्याचा प्रश्न देखील सुटला. आणि ही पहिली पाण्याची टाकी अशी आहे की जी पहिली टाकी त्या योजनेअंतर्गत तयार झाली, जी की कोविडमध्ये जिचं उद्घाटन झालेलं आहे. आणि कोविडमध्ये देखील तिचं जे काय अत्यावश्यक असेल ते छोटं मोठं काम त्या ठिकाणी चालू होतं. सो मला सांगायला खूप आनंद आहे की ती पाण्याची टाकी की जिला कुठल्या तरी व्यक्तीचं, म्हणजे आपल्या रमेश भाऊंचं त्या ठिकाणी नाव दिलं गेलं आहे. आणि तिच्या चारही बाजूनी 3D पेंटिंग आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. सो तो आपला खूप मोठा प्रकल्प आहे. तर मला माझ्या वारजातल्या सर्व मायबाप जनतेला, माझ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या माता भगिनींना मला एकच कळकळीची विनंती करायची आहे की बाबा, जशी तुम्ही माझं कुठलंही सामाजिक कार्य नसताना देखील मला इतकी प्रामाणिकपणे केवळ आदरणीय रमेश भाऊंची कन्या या नात्याने तुम्ही मला साथ दिली, तसंच सहकार्य जर आपण या 2.5 वर्षामध्ये इतकी कामं करू शकतो, तर येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये आपण ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चांगलं काम करून तुम्हाला मी दाखवून देऊ शकते. हा विश्वास तुम्हाला मी, या विश्वासाखातर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की त्या ठिकाणी मला तुम्ही मतदान करा. मला त्या ठिकाणी तुमच्या हक्काची सायली या नात्याने तुम्ही त्या ठिकाणी मला निवडून द्या. आपण असं जे म्हणतो की बाबा, कुठलीही गोष्ट चांगलं काम करत असताना आपल्याला सगळ्यांच्या साथीची, सगळ्यांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता असते. आणि मला माझ्या वारजेकरांवर त्या ठिकाणी 100% विश्वास आहे की ते मला त्या ठिकाणी 100% साथ देतील आणि खूप चांगल्या जास्तीत जास्त मताधिकाने निवडून देतील. आणि आपण आत्ता ज्या पार्टीमध्ये आहोत, मी भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. तर आदरणीय मोदीजी असतील, आता ते देशाचे पंतप्रधान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, आपले केंद्रीय मंत्री, आपले सर्वांचे लाडके मुरलीअण्णा मोहोळ त्या ठिकाणी असतील, धीरजजी घाटे, गणेशजी बिडकर, माधुरी काकी मिसाळ, बाबा शेठ मिसाळ, तिथं माझ्या फॅमिलीतले सदस्य आहेत. त्यांचा माझ्यावर अत्यंत मुलगी या नात्याने जीव आहे. ते वेळोवेळी कुठल्याही पक्षात असू तरी त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मला असायचं. आणि असं नाही, त्यांच्या भाऊंवर पण इतकं प्रेम होतं त्या माणसाचं, वैयक्तिक बाबा शेठचं, की मी लहान होते, मला तो किस्सा पण आठवतोय. त्यांचं जे आपण ट्रकवर त्यांचं जे हे होतं, त्यांचं शरीर हे त्या ठिकाणी सजून त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. आणि ट्रकवरून आपण वैकुंठभूमीत त्या ठिकाणी चाललो होतो. तर तो माणूस वर चढला आणि त्यांनी रमेश भाऊंच्या गालाची पप्पी त्या ठिकाणी त्यावेळेस घेतली होती. म्हणजे एवढं प्रेम त्या माणसाचं होतं. त्यांचं देखील मला खूप मोलाचं असं सहकार्य त्यावेळेस त्या ठिकाणी झालेलं आहे. तर या पक्षामध्ये आल्यानंतरनं ह्या सर्वांच्याच सल्ल्याने, या सर्वांच्याच दर्शनाने मी आणखीन जास्त काम आपल्या वारजासाठी त्या ठिकाणी करू शकेल, खूप चांगल्या प्रकारे करू शकेल असा मला दांडगा त्या ठिकाणी विश्वास आहे. आणि त्यांच्याच सल्ल्याने त्या ठिकाणी मी या ठिकाणी आलेली आहे. सायलीजी, खूप बरं वाटलं आज तुमच्याशी संवाद करून. हा संवाद नक्कीच आम्ही वारजाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया.
धन्यवाद. थँक्यू.